तर नमस्कार मंडळी, आपल्या गावाकडच्या अजून एका व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत हरभऱ्याची भाजी. थोडंसं तेल टाकले कढईत, चेचून घेतलेला लसूण टाकला आहे थोडासा आणि भाजी टाकली. तर वळीने भाजी परतून घ्यायची, भाजी हलवून घ्यायची आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर अजून एकदा थोडंसं हलवून घ्यायचं आणि त्याच्यावर प्लेट झाकायची पाण्याचा भुक्का टाकून. 2 मिनटं झाकून ठेवायचं. परत 2 मिनटं हलवून घ्यायची भाजी. चटणी हलवून झालं की त्यात 1 चमचा लाल तिखट टाकायचं आपल्या आवडीनुसार. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट टाकू शकता. आणि शेंगदाण्याचा कूट, ह्या शेंगदाण्याच्या कुटामुळे या भाजीची आणखीनच चव वाढेल. तर या दिवसात ही भाजी रोज खावीशी वाटते. खूप छान लागते बघा. आमची मुलं तर आवडीने खातात. पूर्ण भाजी एकजीव करून घ्यायची, त्यात लाल तिखट कूट सगळं मिक्स झालं की 2 मिनटं चुलीवर ठेवायची. आता करूया मस्त अशा भाकरी. भाकरीचं पीठ जरा मोठं आले बरं का, त्याच्यामुळं पीठ असं हाताला सुद्धा रवाळ रवाळ लागत आहे. बराच वेळ चुरावं लागतं या पिठाला. मस्त अशी भाकरी थापून घेतली आणि तव्यावर टाकली. पाणी लावून घेतले भाकरीला. भाकरी आणि या भाजीचं कॉम्बिनेशन खूप जबरदस्त लागतं बरं का. गार वारा सुटलाय आणि चुलीवर भाकरी करण्याचा आनंद वेगळाच आहे. अशी भाकरी मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायची, भाजी ताटात वाढून घ्यायची आणि मस्त ताव मारायचा. शुभ संध्याकाळ.